मेरे पास रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। मेरे पास रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा।
प्रेज द लॉर्ड. महानाम मिनिस्ट्रीज व डॉक्टर जोसेफ विट्टे यांच्या वतीने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना हर्षल अरविंद भोपाळकर यांचा सलाम. आज देवाचे वचन घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे आणि देवाच्या वचनातून काही छोटा भाग आज आपण मनन करणार आहोत. आजच्या मननासाठी जो भाग आपण बघणार आहोत तो आहे गलतीकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20वे वचन. गलतीकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20वे वचन. वचन असं म्हणतं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले त्याचवरील विश्वासाने ते आहे. प्रियांनो, या ठिकाणी पाऊल स्वतःला त्या ठिकाणी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळल्याचं बोलत आहे. तो म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. प्रियांनो, वधस्तंभ जर बघितला तर वधस्तंभ हा निश्चित त्यागाचा, वेदनेचा, दुःख सहनाचा एक प्रतीक आहे. ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्याग सहन केला, त्याने वेदना भोगल्या, त्याने बलिदान केलं आणि त्या बलिदानाद्वारे आपल्याला मुक्तता दिली. पाऊलही म्हणतो की मी सुद्धा त्या वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर माझ्या ठायी ख्रिस्त जगतो. ख्रिस्ताने वधस्तंभावर वेदना भोगल्या, मग जर मीही त्या वधस्तंभावर खिळलेला आहे तर मग मलाही त्या वेदना, त्रास, त्या दुःखाला सामोरं जावं लागेल का? हो, निश्चित जावं लागेल. कारण प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः म्हटले की जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आपला वधस्तंभ उचलावा व मला अनुसरावं. आपला वधस्तंभ घेऊन आपल्या स्वतःला त्याच्या मागे जाण्याची गरज आहे. याचा अर्थ तो वधस्तंभ, तो त्याग, तो त्रास, ते दुःख सहन आपल्यालाही करावं लागेल. कुठेतरी आपल्यालाही भोगावे लागेल, कुठेतरी आपल्याही जीवनामध्ये येईल. पण पुढे जसा पौल म्हणतो की मी नाही तर माझ्या ठायी ख्रिस्त जगतो. त्या वधस्तंभाला त्या ठिकाणी खिळल्यानंतर माझ्या ठायी त्यावेळेस कोण जगतं हे फार महत्वाचं आहे. रोमी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी वधस्तंभावर लटकवण्याची शिक्षा तर दिली, पण त्या काळाच्या जर चर्च हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर चर्च हिस्ट्रीनुसार वधस्तंभाची शिक्षा हे एक लाजिरवाणं मरण होतं. मग जर पाऊल म्हणतो की मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर खिळलेला आहे तर मग ते लाजिरवाणं मरण मला सुद्धा आहे का? किंवा त्या मरणाद्वारे, त्या वधस्तंभावर खिळण्याद्वारे त्या ठिकाणी मला सुद्धा त्या ठिकाणी कोणी लाजवेल का? की लोक माझ्याकडे बघून काय म्हणते? पाऊल या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला म्हणतो, गलतीकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14वे वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये पाऊलाने म्हटलेलं आहे, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. वधस्तंभ निश्चित त्यागाचं प्रतीक असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर यातना भोगल्या, अपमान सहन केला. निश्चित जगाच्या दृष्टीने, रोमी लोकांच्या दृष्टीने ते एक लाजिरवाणं मरण असेल. पण पाऊल म्हणतो की मला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. पाऊल त्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. भले रोमी लोकांसाठी, त्यावेळेसच्या इस्रायली लोकांसाठी ते एक लाजिरवाणं मरण असेल, पण पाऊलासाठी ते एक अभिमानास्पद मरण आहे. ते प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ते एक अभिमानास्पद मरण आहे. कारण जर ख्रिस्ताने त्या ठिकाणी ते मरण पत्करलं नसतं तर आपल्यालाही कदापि ती सुटका मिळाली नसती. आपल्याही अपराधांची, आपल्याही पापांची कधी क्षमा झाली नसती. पित्याकडे, स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आपल्यासाठी कधी मोकळा झाला नसता. म्हणून देवाची ओळखणारे आपण व्यक्ती, देवाला
देवाने निवडलेले अशी आपण व्यक्ती आज आपण नेमका अभिमान कोणाचा बाळगतो? आपल्या जीवनात त्रास, कठीण समस्या, कठीण प्रसंग, दुःख आलं त्यावेळेस आपल्या जीवनातून नेमकं लोकांना कोण दिसतं? या त्रासामध्ये, त्या वेदनामध्येही पाऊल म्हणतो की मी त्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. त्याला त्या दुःख सहनाचा, त्या वेदनेचा, ज्या सेवेमध्ये, ज्या ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे त्या विश्वासाच्या जीवनामध्ये त्याने भोगल्या, त्याचा अभिमान त्याला होता. मग जर आपण ख्रिस्ताला स्वीकारून स्वतःला तारलेले व्यक्ती जर म्हणवतो, ख्रिस्ताचे लोक जर आपण विश्वासणारे म्हणून आपण जगाला सांगतो, तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, आपल्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येते, आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण त्या कठीण प्रसंगाला सामोरे जातो, त्यावेळेला आपल्यालाही खरोखर त्या वधस्तंभाचा अभिमान होतो का? वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयाच्या शुभवर्तनामध्ये 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की जर माझ्यामुळे जर लोक, जग तुमचा छळ करत असेल तर तुम्ही धन्य, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. जर लोक आपला छळ करत असतील, जर ख्रिस्तामुळे त्या ठिकाणी आपला छळ होत असेल, ख्रिस्ताच्या नावासाठी आपल्याला त्रास, वेदना, यातना जर भोगावं लागत असतील, तर निश्चित त्या ठिकाणी कुरकुर न करता आपल्यालाही त्या वधस्तंभाचा अभिमान बाळगायला हवा. पाऊल म्हणतो केवळ तो अभिमानच बाळगत नाही, तर तो म्हणतो माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. तो अभिमान तर बाळगतो, पण त्या वधस्तंभावर आपलं जुनं जीवन लटकवूनही त्या ठिकाणी स्वतःच्या नवीन पुनरुत्थित शरीराने तो ख्रिस्ताला लोकांसमोर प्रदर्शित करत आहे. आज ज्यावेळेस त्या कठीण समयातून आपण जातो, मला वैयक्तिक जीवनामध्ये आपण अडचणीमध्ये असू, वैयक्तिक जीवनामध्ये आपण समस्येतून असू, वैयक्तिक जीवनामध्ये आपण एखाद्या वेळेस प्रार्थना करत असू की प्रभू, ह्या त्रास, या वेदना फक्त मलाच का, मीच का, प्रत्येक वेळेला माझ्या जीवनामध्ये समस्या का? मी तर विश्वासणारा आहे, मी प्रार्थना करतो, मी उपवास करतो, मी सगळ्या प्रकारचे ज्या रीतीने प्रभू तुझ्या वचनात दिलेलं आहे त्याप्रमाणे मी वागतो, पण तरी सुद्धा मलाच का? हा जो प्रश्न आज आपण करत असू, तर निश्चित प्रियांनो आपल्याला हे जाणून घेण्याची गरज आहे. जर ख्रिस्तामुळे जर आपण त्या त्रासामध्ये, त्या वेदनेमध्ये असू, तर आपल्यालाही त्या वधस्तंभाचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे. आणि केवळ अभिमानच बाळगायचा नाही, तर ज्यावेळेस लोक माझ्याकडे बघतात त्यावेळेला कोण दिसतो? त्यांना माझ्याद्वारे ख्रिस्त दिसतो, की त्या ठिकाणी वैतागलेला, त्रासामध्ये असलेला एक दुःखी, कष्टी व्यक्ती दिसतो? पाऊलाला त्या वधस्तंभाचा अभिमान होता. जर ख्रिस्तामुळे आपण त्या त्रासाला सामोरं जातो, तर प्रियांनो आपल्याला आनंद करण्याची गरज आहे, त्या अभिमानाची गरज आहे, कारण योग्य मार्गावर आपण आहोत, त्या ख्रिस्ताने दिलेल्या मार्गावर आपण आहोत. आणि म्हणून आपल्याला केवळ अभिमानच नाही, तर आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त लोकांना दिसावा असं आचरण ठेवलं पाहिजे. आज जगामध्ये जर बघितलं तर अनेक तरुण आहेत, अनेक तरुणी आहेत. ख्रिस्ती समाजामध्ये जर बघितलं तर अनेक ख्रिस्ती तरुण तरुणी आहेत, जे केवळ नावाला तर ख्रिस्ती आहेत, पण त्यांचं जीवन जर बघितलं तर ख्रिस्तापासून फार लांब आहे. ज्यावेळेस समाजामध्ये, जगामध्ये ते जगतात, खरोखर ख्रिस्ताला ते प्रदर्शित करतात का? जर बॉलिवूड सारख्या पिक्चर्समध्ये जर आपण बघितलं तर ख्रिस्ती समाजाचा चेहरा जुन्या काळामध्ये फार वाईट रीतीने त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला होता. ख्रिस्ती समाज हा दारू पिणारा, लूटमार करणारा, गुंडागिरी करणारा समाज असा दाखवण्यात आलेला होता. एक चुकीचं चित्र त्या ठिकाणी लोकांसमोर ठेवण्यात आलं. पण खरोखर हे खरं चित्र आहे का? लोक ज्यावेळेस माझ्याकडे बघतात त्यावेळेस कशा रीतीने पाहतात? समाज ज्यावेळेस माझ्याकडे पाहतो त्यावेळेस त्यांना माझ्या जीवनातून ख्रिस्त दिसतो का? पाऊल म्हणतो, आणि मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. जर मी विश्वासणारा आहे, जर मी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे, जर ख्रिस्ताला मी म्हटलं की तू माझा तारणारा आणि माझा प्रभू आहेस, तर माझ्या जीवनाद्वारेही ख्रिस्त लोकांना दिसला पाहिजे.
माझ्या जीवनाद्वारेही ख्रिस्त लोकांना समजला पाहिजे. प्रभू येशूने मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायात म्हटलेलं आहे की तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून ज्या स्वर्गीय पित्याचे गौरव करा. आपल्या जीवनाकडे बघून लोक स्वर्गीय पित्याचं गौरव करतात का? आपल्या जीवनाकडे बघून किती लोक असं म्हणतात की खरोखर हा व्यक्ती काहीतरी वेगळा आहे, आमच्यापेक्षा या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी वेगळेपण आहे. पाऊलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याला पाचारण केलं आणि शाऊलाचा पाऊल झाला, त्यानंतर त्याने अनेक अपमानांना सामोरा तो गेला, अनेक छळाला तो सामोरा गेला, अनेक प्रतीच्या यातना त्याला झाल्या, अनेक वेळेस त्या ठिकाणी कारागृहामध्ये त्याला टाकण्यात आलं, बंद करून ठेवण्यात आलं. पण तरी सुद्धा या ठिकाणी तो म्हणतो की मला त्या वधस्तंभाचा अभिमान आहे, कारण तो ख्रिस्तामुळे आहे आणि म्हणून माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे. आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. त्या सर्व त्रासामध्ये त्याने ख्रिस्ताला सर्व महिमा सर्व गौरव दिला. त्या परिस्थितीमध्ये ज्यांनी त्याच्यावर छळ आणलेला त्यांना ख्रिस्त दिसला. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस खरोखर त्या कठीण प्रसंगांना मी सामोरा जातो, माझ्या जीवनामध्ये खरोखर त्या त्रासाला त्या वेदनेला ज्यावेळेस मी सामोरा जातो, त्यावेळेस माझ्याकडनं बघणारे लोक ख्रिस्ताला खरोखर माझ्या जीवनामध्ये पाहतात का? ख्रिस्त त्यांना माझ्या जीवनामध्ये दिसतो का? पुढे पाऊल म्हणतो तर आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे, ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले त्यावरील विश्वासाने द्या. का मी अभिमान बाळगतो? का लोकांसमोर मला ख्रिस्ताला दाखवायचं आहे? कारण केवळ ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे किंवा त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मला ते नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस मी ख्रिस्ताला म्हटलो की प्रभू तू माझा देव आहेस, तू माझा तारणारा आहेस, त्यावेळेस ते नवीन जीवनामध्ये मी जगतो आणि म्हणून जे जीवन त्याने मला दिलेलं आहे त्या जीवनातून ख्रिस्त लोकांना दिसला पाहिजे. विशेष करून आजचे जे तरुण आणि तरुणी, जर हा संदेश तुम्ही पाहत असाल तर एक आव्हान मी तुम्हाला करू इच्छितो की संपूर्ण जगाच्या सुखविलासामध्ये आपण तो वावरतो, सुखचैनीच्या गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्न तर करतो, पण ज्यावेळेस समाजामध्ये एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, देवाचे लोक म्हणून ज्यावेळेस आपण वावरतो त्यावेळेस समाज आपल्याकडे बघून काय म्हणतो? आपल्याकडे बघून ते कोणाला पाहतात? त्यांना आपल्यातला मनुष्य दिसतो की ज्या ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली तो ख्रिस्त त्यांना दिसतो. आपल्या जीवनाद्वारे आपण कोणाला प्रदर्शित करतो हे आपण बघण्याची गरज आहे. विशेष करून देवाचे निवडलेले लोक, देवाचे निवडलेले जे प्रियजन आहेत, परिस्थिती बदलली तर कधी कधी जुना मनुष्य आपल्या जीवनातून वर येतो. कधी कधी वाद झाले, भांडणं झाले तर कधी कधी राग येतो, रागामध्ये हातापायी होते, आपण कधी कधी मारतो. त्यावेळेस आपल्यातला ख्रिस्त कुठे जातो? त्यावेळेस बघणारे लोक खरोखर म्हणतात का की हो हा ख्रिस्ताचा व्यक्ती आहे? या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. मी जे काही बोलत आहे प्रियांनो, हे संपूर्ण जगामधली आपल्या आजूबाजूमध्ये असलेली ही परिस्थिती आहे. अनेक लोक आहेत जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात पण जीवनामध्ये ख्रिस्त नाहीये, जीवनामध्ये ख्रिस्तीपणा नाहीये, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी दुराचाराने भरलेल्या आहेत. अशा लोकांसाठी आपल्याला प्रार्थनाची गरज आहे. तुम्ही आणि मी मिळून आपण अशांसाठी प्रार्थना करू शकतो की ज्यावेळेस समाज अशा लोकांकडे बघेल त्यांच्यामध्येही त्यांना ख्रिस्त दिसावा. देवाचे निवडलेले लोक अशा वाईट परिस्थितीत, अशा दयनीय अवस्थेत असू नये, कारण आपण जे देवावर विश्वास ठेवतो त्या विश्वास ठेवल्याद्वारामुळे आपण त्या ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासामुळे आपल्याला ते जीवन प्राप्त झालेलं आहे, आपल्याला त्या ठिकाणी तो आनंद मिळालेला आहे. मग भले त्या ख्रिस्तामुळे मला त्रास होऊ देत, मला वेदना होऊ देत, मला कुठल्याही छळाला सामोरं जाऊ देत, मला त्या ख्रिस्ताबद्दल, त्या वधस्तंभाबद्दल अभिमान बाळगणं गरजेचं आहे, कारण हे सर्व त्याच्यामुळे आहे. स्तोत्र जर 95 आपण वाचलं, स्तोत्र 95 मध्ये म्हणतो
की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आजच समय आहे प्रियांनो. जगामधली परिस्थिती आपण पाहत आहोत. उद्याची शाश्वती आपल्याला नाही आहे. संपूर्ण जग हे महामारीने त्या ठिकाणी ग्रस्त आहे. कुठल्या क्षणाला कुठे काय होईल आपल्याला माहिती नाही. एक असाध्य रोग आज या जगामध्ये पसरलेला आहे. असा रोग आहे की ज्यावर लवकर औषधही शोधता येत नाही. उद्याची शाश्वती नाही. पण एक आहे, खात्री आहे की ख्रिस्त मला घ्यायला येणार आहे. ख्रिस्त माझ्या सोबत आहे. तो मला सोडविणार आहे. त्याने म्हटलं मत्तई 11:28 मध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. भले आपण त्रासामध्ये असू, आपण वेदनेमध्ये असू, त्या कठीण समयामधून आपण जात असू, पण मत्तई 11:28 प्रमाणे ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला विसावा देईन. विसावा देणारा तो आहे. तो विसावा आपल्याला शोधण्याची गरज नाही, कारण आपण कितीही हातपाय मारले तर आपण आपल्या शक्तीने काहीही करू शकत नाही, जोपर्यंत देव आपल्यासाठी त्या गोष्टी खुल्या करत नाही, जोपर्यंत देव आपल्यासाठी त्या गोष्टी मोकळ्या करत नाही. एक इशारा आज देवाच्या लोकांना देवाच्या वचनामधून या ठिकाणी आहे. जर खरोखर आपण ख्रिस्ताला ओळखतो, देवाला ओळखतो, त्याच्या चांगुलपणाचा, त्याच्या आत्म्याचा जर आपण अनुभव घेतलेला आहे, तर त्या कठीण समयामध्ये, त्या रागाच्या समयामध्ये, त्या रागाच्या वेळेमध्ये, त्या त्रासाच्या समयामध्ये, त्या संकटाच्या समयामध्ये खरोखर मी ख्रिस्ताला लोकांसमोर, समाजासमोर प्रदर्शित करतो का, हे ओळखण्याची गरज आपल्याला आहे. एक वचन आणखीन एक वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6वं वचन आपण वाचणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचे 5 आणि 6. आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल असे पुनर्नवीकरण करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळणे व त्याचा उघड उघड अपमान करणे असे आहे. एक इशारा देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रियांनो, वचन म्हणतं की ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ज्यांनी देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, ज्यांनी परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये लागू केलेलं आहे, देवाचा सामर्थ्याचा हात आपल्या जीवनामध्ये बघितलेला आहे, अशा लोकांसाठी आजचं हे वचन आहे. विशेष करून जर ते पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल असे पुनर्नवीकरण करणे अशक्य आहे. जर ख्रिस्त त्या आपल्या जीवनाद्वारे लोकांना दिसत नाही, जर आपण म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, पण जर ख्रिस्तच जर आपल्या ठाई जगत नाही, तर वचन म्हणतं की त्यांचं नवीकरण करणे अशक्य आहे. त्या ठिकाणी पुन्हा पश्चाताप होणार नाही. एक इशारा देवाच्या वचनामध्ये आहे. जर खरोखर आपण देवाच्या वचनाला अनुभवलेला आहे, त्याचा सामर्थ्याचे अनुभव आपण घेतलेला आहे, आणि जर ख्रिस्त आपण प्रदर्शित करू शकत नाही, जर त्या कठीण समयामध्ये आपला जुना मनुष्य पुन्हा वर येतो, तर वचन म्हणतं की अशांचं नवीकरण करणं अशक्य आहे. आणि अशक्यच नव्हे तर पुढं वचन म्हणतं, हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळले व त्याचा उघड उघड अपमान करणे असे आहे. ते काय करतात? ते केवळ त्या ठिकाणी स्वतःचं नवीकरण करू शकत नाही, पण त्यांचं जे पतन आहे ते देवाच्या पुत्राला
नव्याने वधस्तंभावर खिळतात. ख्रिस्त एकदा आपल्यासाठी वधस्तंभावर गेला. त्याने एकदा आपल्यासाठी त्या सर्व वेदना, सर्व त्रास त्या ठिकाणी भोगले. पण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या हट्टासाठी, आपल्या स्वतःच्या फायद्यांच्या गोष्टीसाठी आपण काय करतो? आपण पुन्हा एकदा त्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळतो आणि केवळ खिळतच नाही तर त्याचा उघड उघड अपमान करतो. देवाचं वचन म्हणतं की ज्या देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, ज्या देवाने आपल्याला त्याच्याप्रमाणे बनवलं, जर त्यालाच आपण प्रदर्शित करू शकलो नाही, तर तोच आपल्या जीवनातून लोकांना दिसला नाही, तर तोच त्याचं प्रतिबिंब जर आपल्या जीवनातून लोकांना समजलं नाही, जर ते बघू शकलं नाही, तर आपणही कुठेतरी कमी पडत आहोत. जर तो जुना मनुष्य वारंवार आपल्या जीवनातून डोकं वर काढत असेल, तर वचन म्हणतं की तिथे त्या ठिकाणी पतन झालेलं आहे. आणि केवळ पतनच नाही, तर ते लोक ख्रिस्ताचा उघड उघड अपमान करतात, त्याला पुन्हा एकदा वधस्तंभावर खिळतात. एकदा ख्रिस्ताने भोगलं, एकदा ख्रिस्ताने त्या ठिकाणी वधस्तंभावर जाऊन ते सर्व त्रास सहन केला. आता त्याला जाण्याची गरज नाही, पण देवाचे लोकच स्वतः त्याच्या कृत्यांनी, त्याच्या वागणुकीमुळे ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळतात. ज्या लोकांसाठी तो आला, ज्या लोकांसाठी त्याने रक्त सांडलं, ज्या लोकांसाठी त्याने बलिदान केलं, तेच लोक पुन्हा एकदा त्याला वधस्तंभावर खिळतात. आणि केवळ खिळतच नाही तर त्याचा उघड उघड अपमानही करतात. एक इशाराची गोष्ट आहे प्रियांनो, जो देव आपल्या बाजूचा आहे, वचन म्हणतं जर परमेश्वर आपल्या बाजूचा आहे तर आपला प्रतिकूल कोण? पण जर परमेश्वराने जर आपली साथ सोडली तर आपल्याला वाचवणारा कोण? प्रियांनो, देवाची कृपा, देवाची प्रीती आजही आपल्यावर आहे. भलेही आपण त्याच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी करत असू, भले एखाद वेळेस आपल्या जीवनातून त्या गोष्टी होत असतील, पण प्रतिदिवशी आपल्याला पश्चातापाची संधीही तोच परमेश्वर देत आहे. म्हणून पुन्हा एकदा या गोष्टीचा आपण विचार करूया की ख्रिस्त माझ्या ठाई जगतो का? ख्रिस्त लोकांना माझ्या जीवनातून दिसतो का? जर मी ख्रिस्तासाठी जगतो तर ख्रिस्त माझ्या जीवनातून लोकांना दिसला पाहिजे. जर मी स्वतःला विश्वासणारा म्हणतो, मी ख्रिस्ताचा म्हणतो, तो ख्रिस्ताचं आचरण लोकांना माझ्या जीवनाद्वारे दिसलं पाहिजे. केवळ शब्दानेच सुवार्ता सांगणं हे पुरेसं नाही, तर आचरणानेही ती सांगितली गेली पाहिजे. सुवार्ता ही आचरणाद्वारेही सांगता येते. आपलं आचरणही त्या रीतीचं असू द्या, ते असण्याची गरज आहे. त्याच वेळेस लोकांना समजेल की खरोखर हे जिवंत देवाचे लोक आहेत, हे ख्रिस्ताचे लोक आहेत. ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या ठाई राहतो. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया, ख्रिस्ताकडे आपली दृष्टी आपण लावूया. प्रभू परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो की प्रभू वधस्तंभावर तू आमच्यासाठी रक्त सांडलंस. मग प्रभू, त्या तुझ्या बलिदानाला, ते तुझं बलिदान, तो तुझा त्याग, जर त्याबद्दल आमच्या जीवनामध्ये आम्ही अभिमान बाळगू शकत नसू, जर तुला आमच्या जीवनामध्ये तर प्रभू आमची तू क्षमा कर. आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणापाशी येतो. आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. तुझ्या रक्ताने आम्हाला धो, आम्हाला स्वच्छ कर. आणि ज्या रीतीने प्रेषित पाऊल म्हणतो, आणि मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, त्याप्रमाणे प्रभू ख्रिस्ताचं आचरण, ख्रिस्ताचं वाग, ख्रिस्ताचा स्वभाव प्रभू आमच्या जीवनाद्वारे लोकांना दिसावा, यासाठी तुझी कृपा आमच्या जीवनात. आम्ही अशक्त आहोत प्रभू, आम्ही कमजोर आहोत प्रभू. प्रभू तुझी शक्ती तू आम्हाला दे, जेणेकरून प्रभू ज्या रीतीने तू आमचं जीवन घडवू इच्छितो, ज्या रीतीने तू आम्हाला बनवू इच्छितो, ते आम्ही केवळ तुझ्या गौरवासाठी बनवू. आज तू आमच्यासोबत बोललास प्रभू, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि ही विनंती
तुझा पुत्र तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे पिते आम्ही तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. आमेन.